सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका वाढलेला आहे, त्यामुळे उन्हापासून गारवा मिळवण्यासाठी रस्त्याच्या कडेला अनेक शीतपेय सर्रासपणे विक्री सुरू आहे. विक्रेते खाण्यास अयोग्य असलेल्या बर्फाचा वापर करून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत आणि या प्रकाराकडे अन्न आणि औषध प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे, असा आरोप दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांनी केला आहे. आज दलित महासंघाच्या वतीनं बर्फ घेऊन विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधलं आहे. खाण्यास अयोग्य असणाऱ्या बर्फ आणि त्याची विक्री करणारे त्वरित कारवाई करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत हा संपूर्ण प्रकार सांगितला गेला. त्यांना निवेदनाद्वारे संबंधितांवर त्वरित नोटीस काढून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.